मान्सूनचा वेग मंदावला. 3 दिवसांपासून अंदमान मुक्कामी, तर विदर्भासह राज्याच्या काही भागात गारपिटीची शक्यता. चाळीसगावमध्ये भीषण पाणी टंचाई. गिरणा धरणातून प्रवाह बंद होताच नागरिकांची पाण्यासाठी वणवण, तर 6 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. भुसावळमध्ये उन्हाचा तडाखा वाढला. पारा 44.2 अंश सेल्सिअसवर. उकाड्याने नागरिक हैराण. मुंबईमध्येही कांद्याला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान. कांदा खराब होण्याचं प्रमाण वाढलं. बटाट्याचा दरही कमी. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये वाढली हापूस आंब्याची आवक. दरात घसरण झाल्यानं आंबा आला सर्वसामान्यांच्या आवाक्यात. नागपूरच्या सिल्लेवाडा कोळसा खाणी स्फोट झाल्यानं खळबळ. 11 कामगार जखमी. घटनेची चौकशी केली जाणार. अठरा वर्ष पूर्ण होताच मतदार यादीत आपोआप नोंदवलं जाणार नाव. लवकरच संसदेत मांडलं जाणार विधेयक. शिवडी सागरी पुलाची आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करणार पाहणी. मुंबई ते नवी मुंबई अंतर वेगानं पूर्ण करता येणार. केजरीवाल आणि भगवंत मान घेणार. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट. केंद्र सरकारनं दिल्लीबाबत काढलेल्या अध्यादेशासंदर्भात देशपातळीवर समर्थन मिळवण्यासाठी दौरा. कॉर्डिलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणी समीन वानखेडेची आज पुन्हा चौकशी, तर 3 जूनला सीबीआय कोर्टात अहवाल करणार सादर. हेडफोन आणि मोबाईलवर व्हिडिओ पाहत प्रवाशांचा जीव टांगणीला लावत एसटी चालवतानाचा चालकाचा व्हिडिओ व्हायरल. चालकावर कारवाईची मागणी. खड्ड्याची तक्रार व्हॉट्सअपवर करता येणार. मुंबई महापालिकेनं सुरू केला टोल फ्री नंबर. अज्ञात लोकांकडून मिळालेले क्यूआर कोड स्कॅन करू नका. क्यूआर कोडद्वारे स्मार्टफोन हॅक करण्याचं प्रमाण वाढलं. एफबीआयचा इशारा. वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढवण्याची तयारी अंतिम टप्प्यात. गुरुवारी दिल्ली ते डेहराडून दरम्यान चाचणी घेतली जाणार. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर, तर आज सिडनीहून भारतासाठी रवाना होणार. धोनीच्या चेन्नईची थाटात 10व्यांदा फायनलमध्ये धडक. गुजरातवर 15 धावांनी विजय. 5व्यांदा आयपीएल चषकासाठी उतरणार मैदानात.